हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरली वांगीची रेसिपी। तर भरली वांगीची रेसिपी मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण ही थोडी डिफरंट रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्कीच बघा। वांग्यामध्ये जो मसाला भरायचा आहे त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा भरून धने घेतलेले आहेत, 1 चमचा भरून बडीशेप घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून जिरं घेतलेलं आहे। या तिघांना सुद्धा स्लो फ्लेमवरती व्यवस्थितपणे मी इथे रोस्ट करून घेतलेलं आहे, जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीनही जिन्नस मी टाकून घेतले आणि त्याचबरोबर माझा टाइम वाचवण्यासाठी म्हणून 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा छोटा चमचा हळद आणि पाव छोटा चमचा हिंग पावडर, अर्धा छोटा चमचा तिखा लाल मसाला कलरसाठी म्हणून आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्यानंतर मी ह्याचं एक पावडर तयार करून घेतली। आता हे मसाले इथे व्यवस्थित वाटून झाले की त्यांना मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये या मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल टाकले आणि तेलाला व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। आता मी इथे जे घरातलं नॉर्मल तेल आहे ते वापरलेलं आहे। लोक राईचं तेल खातात, त्यांनी इथे राईचं तेल वापरलं तरीही चालेल। आता हा जो मसाला आहे तो इथे तयार झालेला आहे। आता इथे मी 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत। इथे मी काळी वांगी घेतलेली आहेत, जी छोटी असतात ना साईजला, ती वाली घेतलेली आहे। त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे। आता मी या वांग्यांना इथे चिरा पाडून घेतला। वांग्यांची देठं तशीच ठेवली आणि पहिल्या बाजूपासून म्हणजे फ्रंट साईडपासून ते देठापर्यंत इथे मी चिरा मारून घेतला, म्हणजेच मसाला मस्त आतवर जाईल। तर असेच मी सर्व वांग्यांना इथे चिरा मारून घेतलेले आहेत। आता वांगी इथे तयार आहेत। आता जो मसाला आहे तो थोडा थोडा करून मी या वांग्यांमध्ये इथे भरून घेत आहे। जेवढं तुम्ही स्पायसी खाता त्या अंदाजे तुम्हाला इथे मसाला भरून घ्यायचा आहे। तर मी इथे व्यवस्थितपणे गच्च असा हा मसाला भरून घेतलेला आहे वांग्यांमध्ये। तर एक एक करून मी सर्व वांग्यांमध्ये इथे मसाला टाकून घेतलेला आहे। इथे जर का तुम्हाला आमचूर पावडरचा वापर करायचा असेल ना या मसाल्यामध्ये तर नक्कीच करू शकता, मी नाही केला आहे। हा जो उरलेला मसाला आहे ना तो मी आता इथे वापरणार नाही आहे। तर हा मसाला मी स्टोर करून ठेवेन, म्हणजे काही भेंडी वगैरे मला फ्राय करायची असेल तेव्हा मी त्याला यूज करणार आहे। आता पॅनमध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल तापत ठेवले। तेल सर्वीकडे पॅनच्या इथे पसरवून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि एक एक करून सर्व जी वांगी आहेत ती मी या पॅनमध्ये इथे टाकून घेतलेली आहे, सोडून घेतलेली आहे। वांग्यांना 1 मिनिटभर असेच हाय फ्लेमवरती मी रोस्ट करून घेतले। त्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण स्लो केली आणि मी ते पॅनवरती झाकण ठेवले 7 ते 8 मिनिटांसाठी। 7 ते 8 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि चेक केलं तर ही वांगी बऱ्यापैकी इथे रेडी होती, पण पूर्ण रेडी नव्हती। तर मी ह्याच्यावरती 2-3 चमचे म्हणजे टेबलस्पून म्हणू शकता एवढं पाणी टाकून घेतलं, पाण्याचा हबका मारून घेतला। गॅसची फ्लेम मीडियम केली आणि वांग्याला 1 मिनिटभर असेच फ्राय करून घेतले आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी आता स्लो ठेवली आणि वांगी अशीच ठेवली आणि अलटून पलटून वांगी शिजेपर्यंत ह्याला परतवून घेतलेलं आहे। ही जी माझी वांगी आहेत ना ती इथे पूर्णपणे रेडी झालेली आहेत। तर एकदम झंझट न करता अशी भरलेली वांगी घरात बनवायला एकदम सोपी आहेत। डाळ भातासोबत तर खाण्यासाठी एकदम डिलिशियसच लागतात। तर ही गरमागरम तयार झालेली भरली वांगी मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतली आणि त्यानंतर गरमागरम डाळ भातासोबत ह्याला सर्व केलं। तर ही वांगी तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता, खाण्यासाठी एकदम उत्तम लागतात, तसेच झटपट बनणारी रेसिपी आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।